तब्बल 13 वर्षानंतर प्रेरणामुळे आज रंकाळ्यावर येऊन झोपाळ्यावर बसण्याचा योग आलता. एक नंबर एन्जॉय केला आम्ही. कोल्हापुरातलं वातावरण सकाळी 7 वाजता असलं असे तुम्हाला सगळ्यांना माहिती. त्यामुळे सकाळी लवकर उठून मला प्रेरणाला सोडून जिमला जायचं होतं. मी सकाळी लवकर उठले म्हणून हे कान टाकून कसं ऐकाल बघा. मी दोघं खालचं दार उघडायला लगेच डॉगेश भाई जमा झालं सगळं. सकाळी चल म्हणून लवकर पाऊस पडेल त्यामुळे आम्ही जात असताना हिनं सकाळी गाडीवरच काय विषय चालू केला. एकदाच काहीला क्लासला येऊन सोडलो. हा ओकेच म्हणलं. आणि यंदा संभाजीनगरच्या नवसाला पावणाऱ्या गणपतीला यायचंय कारण 11 नारळाचं तोरण फिक्स आहे. कारण बाप्पांच्यामुळे या वर्षी माझं नवस पूर्ण झाला. आणि ही आमची बहीण फिटनेस लवर संघटना 2 दिवस वॉकिंग 10 दिवस सुट्टी. गणपती येणार म्हणलं मम्मी धुपाची ट्रायल माराल. जय बाळू म्हणलं आणि जिमची बॅग तयार करून जिमला गेलो. मी जातोय पाचगावच्या LG फिटनेस मध्ये. जिम संपल्यानंतर पाचगावच्या धडाडीच्या व्यक्तिमत्वाला भेटून संध्याकाळी प्रेरणाला घेऊन परत रंकावर गेलो. इथं आल्यावर ही माझ्या मागे लागली तू पण झोपावर बस. तेच काय म्हणलं उठ म्हणलं बारक्याशी बसा जागा दे. तेवढ्या ह्या बारक्या मुलगीला खेळताना बघितलं. पहिली दुसरी असताना आमचा फादर मदर मला असंच खेळ घेऊन यायचं. असा वेळ निघून गेला काय समज नाही. जागा तीच झोपाळ्या तेच पण मी त्या वयात ह्या वयात आलो. खरंच आश्चर्याची गोष्ट होती. डॉगेश भाई पण मला बघून लय विचारत पडले. मी म्हणलं लय विचार करू नका. विचार बंद केला आणि पुढच्या ब्लॉग मध्ये मी सय्यारा मूवी बघायला चाललोय. त्यामुळे पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका 100%.